महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसावर अत्यंत खेदानं म्हणावं वाटतं की त्यांनी 40 वर्ष या विधिमंडळाचं सदस्यत्व नेतृत्व केलं। आमच्या सर्वांचे नेते आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला सुद्धा विधान परिषदेसारख्या पवित्र सभागृहामध्ये त्यांनी सदस्य म्हणून बसण्याची संधी दिली। त्या आदरणीय अजितदादांबद्दलच आज शोक प्रस्ताव दोन्ही सभागृहामध्ये यावा ही घटना निश्चितच काळी चिरून जाणारी आहे आणि अशी कल्पना पण केली नव्हती। खरं तर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः अजितदादांना नागपूरला भेटलो होतो आणि वेळ मागितली होती की मला जरा विधिमंडळाच्या संदर्भामध्ये आणि पक्ष बांधणीच्या संदर्भामधल्या काही जबाबदाऱ्यांसंदर्भात तुम्हाला जरा भेटायचं आहे। त्यांनी मला 23 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता देवगिरीला बोलावलं होतं आणि आजची तारीख तीच आहे। आज माझी अपॉइंटमेंट दादांसोबत होती ती हिवाळी अधिवेशनात मी घेऊन ठेवली होती आणि यामध्ये आदरणीय दादांना शोक प्रस्ताव द्यावा लागेल अशी वाईट वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आली। निश्चितच महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्र अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही। मात्र शोक प्रस्ताव मांडताना मी सरकारकडे काही मागणी केलेली आहे, सभागृहाच्या पटलावर मागणी केलेली आहे की काल लोणी भापकर हे गाव बंद होतं, आज इंदापूर बारामती आणि हळूहळू अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला ग्रामीण भाग आता जाब विचारायला संविधानिक पद्धतीनं रस्त्यावर उतरतोय। की अजितदादांच्या विमानाचा अपघात हा अपघातच होता की घातपात होता हे जनतेसमोर आलं पाहिजे। अजितदादा देवगिरीवरून किती वाजता निघाले, जो साहिल मदन आणि दुसरा यश नावाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमान कंपनीने अगोदरच त्या कंपनी तिथे त्याला त्याची ड्युटी ठेवली होती, ते ट्रॅफिक मध्ये कोण्या रस्त्यावर अडकले, किती वाजता घरून निघाले, तिथून पुढे किती वाजता गेले आणि अडकले तर कुठं अडकले आणि आता ते कुठे आहेत। म्हणजे दादांच्या विमान अपघाताच्या इतक्या दिवसानंतर सुद्धा साहिल मदन हा आणि यश ही 2 माणसं कुठं आहेत एवढंच एक उत्तर जरी भेटलं तरी मला असं वाटते ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर होण्यापर्यंत महाराष्ट्राला ही माहिती झाली पाहिजे की साहिल मदन आणि यश, मी या छोट्याच प्रश्नाच्या अनुषंगानं आज प्रश्न केलाय की बाकी मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नये। इन्व्हेस्टिगेशन टीम जी असेल किंवा ज्यांनी चौकशी सुरू केलेली आहे त्या टीमनी साधारण फक्त हे 2 पायलट कुठं थांबले आहेत आणि आता ते कुठे आहेत एवढी तरी गोष्ट समोर आली तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं शंकेचं काहूर थांबेल। कारण मी मागे आरोप केला होता की 50 कोटी रुपयाचा VSR कंपनीने त्याच्या पायलटचा विमा काढलेला आहे। त्या विमान कंपनीचा पायलट बॉम्बर म्हणून पाठवला गेला होता का, जाणीवपूर्वक त्यांनी अशा प्रकारे घातपात घडून आणला का, ही सगळी गोष्ट अत्यंत बारकाईनं अभ्यासणं महत्वाचं आहे। कारण गोजूबावीच्या माळरानावरील अजितदादांच्या विमानाच्या अपघाताचं गूढ रहस्य हे काळाच्या पडद्याआड जाऊ नये, जनतेला खरं काय ते समजलं पाहिजे। आणि VSR कंपनी सारखी कंपनी जिने अजितदादांसारखा नेत्याचा घातपात केलाय त्या कंपनीवर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही। त्या कंपनीवर साधा FIR नाही। त्या कंपनीला कोण वाचवतंय या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आल्या पाहिजे। दादांना त्यांच्या विमान अपघाताची चौकशी होण्याकरता जो कोणी न्याय देत असेल म्हणजे न्याय मिळावा म्हणून धडपडत असेल त्यांच्या सोबत मी दादांचा एक कार्यकर्ता या नात्यानं शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून राहणार। परिणामाची कसलीही चिंता मग त्या धमक्या असतील, प्रेमाची धमकी असेल, इकडून तिकडून कोणाकडून सांगणं असेल, लालसा देण्याचा प्रयत्न असेल तरी त्याला भीक न घालता अजितदादांसारख्या देव माणसाचं आमच्यावर जे कर्ज आहे की आम्ही आजही जे सुखाचे 2 घास खातो माझ्यासारखा कार्यकर्ता ते अजितदादांच्या पुण्याईमुळं, त्यामुळे दादाच्या मृत्यूचं खरं कारण काय विमान अपघाताचं हे जनतेच्या समोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही। बोलताना उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय, उद्धव ठाकरेंचं बोलले की इतकंही कोणाला अपमान करू नये किंवा बदनाम करू नये की नंतर कधी त्यांची आठवण येईल। अजित पवार अशाच प्रकारे बदनाम केलं गेलंय ते उद्धव ठाकरे बोलले। अजितदादांच्या जीवनाचं वैशिष्ट्य असं वेगळं पण असं होतं की त्यांना जिवंत असताना
ॲलिगेशन्स झाले, मानसिक त्रास झाला, अंतर्बाह्य युद्ध, त्यांच्या मनाची घालमेल आणि प्रचंड वेदना पण त्यांना झाल्या. आम्ही 6 वर्षापासून पाहतोय, अनेक चढ उतार त्यांच्या जीवनामध्ये आले, पण ते कधी खचून गेले नव्हते. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघा, फक्त अजितदादांनी एक हाती निवडणूक लढली होती, एक हाती लढा दिला होता, प्रचंड मेहनत घेतली होती आणि फळ काय मिळालं तर दोन्ही ठिकाणी निराशा झाली. त्यामुळे ते अस्वस्थ होणं साहजिक होतं. पण ही गोष्ट खरी आहे की एखादा व्यक्ती असेल, ते हयात असतानाच त्याचं जर कौतुक झालं तर बरं वाटतं, पण हयात असतानाच जर त्या व्यक्तीला छळलं गेलं तर निश्चितच ते वेदनादायी असतं. त्याच्यामुळे दादांचं असणं हे महाराष्ट्रासाठी जितकं महत्वाचं होतं, तितकं दादांचं नसणं हे महाराष्ट्र हिताच्या दृष्टिकोनातून नुकसानकारकच आहे. त्यामुळे उद्धवजींच्या भावनांनी शेवटच्या क्षणाला ते जे भावुक झाले होते ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे की त्यांनी कोरोनाच्या काळात सुद्धा अजितदादांनी मंत्रालयाचं कामकाज किती चांगल्या पद्धतीनं पार पाडलं हे स्पष्टपणे त्यांनी कबुली दिली. त्यामुळे त्यांच्या भावना सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. सर, हिंदी में बता दीजिए कि आपने अकोला में भी एक विषय जिल्हा परिषद निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 50% रिझर्वेशन नसल्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. आता हो. नाही, मला त्या निर्णयाबाबतीत खरंच माहित नाही. पुढे जर ढकलले असतील तर तारीख दिली आहे का? त्याबाबत नाही. अमोल जी, हिंदी में बता दीजिए, आप आज दादा को श्रद्धांजलि दी गई. आणि एअरक्राफ्ट या गोष्टी काहीतरी वाटतंय. आजच्या खालच्या सभागृहात त्यांनी काय भाषण दिलं ते मी पाहिलेलं नाही, पण माझा काय पत्रकार परिषदात ते घेत आहेत, त्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा ते उल्लेख करत आहेत. नाही, हे गोष्ट आहेच ना. VSR कंपनीच्या पायलटांचा 50-50 कोटीचा विमा काढलेला असल्याचं डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला समजलं. मग आता 50 कोटीचा विमा जर काढला नसेल VSR कंपनीचं, याचं स्पष्टीकरण का देत नाही कंपनी? अद्यापही तिच्यावर FIR का झालेला नाही? ती ब्लॅकलिस्ट का केल्या गेली नाही? तिचे विमानं चालू कसे आहेत? हे प्रश्न तर विचारलेच पाहिजे ना. आता कोणी ना कोणी धाडस केलंच पाहिजे विचारायचं. ते विचारत असतील तर त्यांचं मनापासून त्यांना सलाम करतो की त्यांनी हे धाडस विचारण्याचं केलं. सर्वांनीच केलं पाहिजे, सर्वच आमदारांनी. दादांचं सर्व पक्षाच्या आमदारांवर प्रेम होतं. कुठल्याही पक्षाच्या आमदाराला विचारा, MIMचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, भाजपचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, त्यांनी सुद्धा थोडस यामध्ये सर्व आमदारांना विनंती आहे की त्यांनी पण ते औदार्य दाखवावं आणि एक मुखानं मागणी करावी की ह्या नेमक्या VSR कंपनीचं नेमकं काय पाणी कुठं मुरतं. हिंदी में थोड़ा सर्व स्तरातून या प्रकरणाची चौकशी आम्ही करतोय. प्रोग्रेसिव्ह आहे. नाही, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले, पण चौकशी संत गतीनं होता कामा नये. बाकीची चौकशी CBI चौकशी कधी होऊ द्या, पण मी म्हणतो साहिल मदन आणि यश हे 2 नमुने कुठे आहेत सध्या, तेवढंच महाराष्ट्राच्या समोर आलं तर बरेच धागे दोरे जुळतील. अल्पसंख्याक विभागाने स्पष्टीकरण दिले. त्यांचं म्हणणे की जो निर्णय होता शाळांचा तो काही खरं तर वेळेत होऊ शकला नाही, त्यामुळे चूक झाली आमच्याकडून. ती डिपार्टमेंटची चूक असेल तर त्यावर जी काही कारवाई करायची आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. त्याबाबत मी आज काय अधिक बोलणार नाही. त्याची पूर्ण माहिती घेऊनच बोललेलं बरं नाही. अमोल दादा, हिंदी में बता दीजिए, अजीत दादा को आज दोनों सदनों में श्रद्धांजलि दी गई. इसमें आपने कई मांग भी की है कि अभी तक सच्चाई महाराष्ट्र के सामने आई नहीं है. आपने अकोला में भी एक बात कही कि जैसे राजीव गांधी जी पूर्व प्रधानमंत्री के साथ एक दुर्घटना हुई थी, घटना कहीं उस तरह का ये मामला तो नहीं है. क्या कहना चाहते हैं? मैं पहले दिन से यही कह रहा हूं कि जिस तरीके से VSR कंपनी के पायलटों का बीमा उतरवाया गया था दिसंबर में 50-50 करोड़ का, ऐसे हमें मालूमात मिली है. उसके बाद भी VSR कंपनी ने इस पे कोई स्पष्टीकरण दिया नहीं है. अगर ऐसा हुआ होगा तो वो जो पायलट था वो सुसाइड बॉम्बर करके भेजा था क्या? और मैंने अकोला में इसलिए ऐसा ये उदाहरण दिया कि लिट्टे ने जिस तरीके से, लिट्टे की एक महिला आतंकवादी जो थी, राजीव गांधी जी सभा के लिए जा रहे थे तो जिस तरीके से उन पे अटैक किया गया और उनकी दर्दनाक मौत हुई, उस टाइप का सुसाइड बॉम्बर ये जो कपूर नाम का पायलट था वो तो नहीं था. इसकी चौकसी इंक्वायरी होनी चाहिए. ब्लैक बॉक्स के डेटा के दृष्टिकोण से कुछ सवाल खड़े किए जा रहे हैं. ब्लैक बॉक्स का डेटा रिकवर होने के लिए और कुछ महीने लग सकते हैं, क्योंकि वो ब्लैक बॉक्स फॉरेन में भेजा जाएगा. आफ्टर ऑल सब मेरा कहना यह है कि ब्लैक बॉक्स का डेटा जब आएगा तब आएगा, इंक्वायरी जब होगी तब होगी. लेकिन अगर महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने CBI जांच लगाई है तो कम से कम साहिल मदन और यश, ये जो 2 पायलट
जो नियुक्त किए थे 28 जनवरी को दादा को यहाँ से टेक ऑफ करके बारामती ले जाने के लिए, वो दो किस ट्रैफिक में अड़े, कौन से रास्ते पे रुके, कहाँ पे उनका सीसीटीवी मिलता है, घर से कितने बजे निकले, और कलीना गेट नंबर 8 से फ्लाइट तक उनका सीसीटीवी लिया जाए। और अभी वो कहाँ पे है, वो दोनों बंदे जो है वो कहीं दिखाई नहीं दे रहे कहाँ पे है, या फिर उनको कहीं छुपाया गया है कि वो देश छोड़ के भाग गए हैं, इसका भी पता मुझे लगता है चलना चाहिए। अभी तक दादा प्राथमिक कोई रिपोर्ट नहीं आई है ऐसे पर सुमित कपूर जो इस दुनिया में नहीं रहे कैप्टन, उनको एलटीटी के टेररिस्ट से तुलना करना क्या उचित है? अभी तक कोई प्राथमिक रिपोर्ट भी नहीं आई। देखिए, अगर नहीं है ऐसा तुलना उचित नहीं है तो फिर बताना चाहिए, जो इंक्वायरी चल रही है बताना चाहिए। हम तो कार्यकर्ता है अजीत दादा के, हमको हमारा दुख जो है हमारे नेता जाने का, वो दुख तो कहीं आप खरीद के नहीं ला सकते, दे नहीं सकते हमें। ये हमारे सीने पे जो घाव हुआ है उसका जवाब तो हम मांगेंगे, और अगर कपूर उसमें नहीं होगा इन्वॉल्व तो फिर इस तरीके से, जिस तरीके से फ्यूल या डीजल के टैंक फ्लाइट में भरे गए थे, और जो सीसीटीवी हमें वहां पे मिलता है कि पूरा पलटी होने के बाद एयर स्ट्रिप को लगने के पहले धमाके हो गए ना, तो ये क्या था? चलो मैं बोलता हूँ सुसाइड बॉम्बर था, अगर नहीं है तो आप बताइए वो नहीं था। हमारी कुछ आशंका है, हमारी कुछ शंका है, वो शंका का निराकरण होना चाहिए। मेरी शंका नहीं है, पूरे महाराष्ट्र की जनता ये सवाल पूछ रही है। और अगर वीएसआर को लगता है कि वो सुसाइड बॉम्बर नहीं था, तो फिर वीएसआर कंपनी ने 50 करोड़ का बीमा कैसे उतरवाया? और नहीं उतरवाया तो उन्होंने वो भी स्पष्टीकरण देना चाहिए कि हमने बीमा नहीं उतरवाया। रोहित पवार जी ने कहा है कि सीबीआई के पास ऑलरेडी 7000 केसेस जो है पेंडिंग है। इस हालत में इस तरह से ये केस भी उन्हें सौंपा जाएगा, तो कब उसका निर्णय आएगा? तो उसके बारे में आपका क्या? फास्ट ट्रैक पे ये केस चलनी चाहिए। सीबीआई की इंक्वायरी अगर कर रहे हो तो डिप्टी सीएम अजीत दादा जैसे डिप्टी सीएम का इस तरीके से दर्दनाक फ्लाइट क्रैश होना, और अभी तक आज कम से कम 20 दिन के ऊपर शायद दिन हो गए इस पूरे हादसे को। 27 जनवरी से आज 23 फरवरी है, यानी 1 महीना लगभग होते आ रहा है। अभी 2-4 दिन पहले ब्लैक बॉक्स मिलता है। मैं बोलता हूँ ना कि सीबीआई जांच निकलेगी, जब निकलेगी कम से कम उसका सीसीटीवी तो बताओ, जहां साहिल मदन रुका था कहाँ पे रुका था, कौन से रूट पे रुका था, वो यश कहाँ गया, जो 2 पायलट वहां से नियुक्त किए गए थे वो अभी कहाँ है? अभी 4:30 बजे 23 फरवरी को उसकी जानकारी भी दी गई, तो मुझे लगता है बहुत सारे सवालों के जवाब आपको मिल जाएंगे। ठीक साहेब, तुम्ही बऱ्याच भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करत होता, किंवा तुम्ही मुख्यमंत्री पद त्यांना मिळावं अशी पण मुख्यमंत्र्यांचं भावनिक झालेलं आहे आज. ते म्हणतात महाराष्ट्राला अगदी महाराष्ट्राला एक पवार म्हणजे मुख्यमंत्री असं त्यांचं भावनिक भाषण. अगदी बरोबर भाषण होतं, अगदी रास्त भाषण होतं की एक उत्तम प्रशासक, एक कुशल प्रशासक, एक कुशल संघटक आणि शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराला, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला वाहून घेणारा एक खरा पाईक, त्या विचाराचा असा पाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत अशी भावना जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी व्यक्त केलेली आहे, ती भावना आमची प्रत्येकाची होती. मी जेव्हा पंढरपूरला गेलो किंवा आषाढी एकादशीच्या सोहळ्याला विठ्ठल मंदिरात गेलो, त्यावेळी हीच भावना, तुम्ही बघा गणेशोत्सव असेल, आणखी कुठं असेल, तर मी हेच म्हटलेलं आहे की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत. मात्र ते स्वप्न राहिलं, आणि आता 12वा अर्थसंकल्प ते मांडणार होते, यावर्षी रेकॉर्ड होणार होतं वानखडेंच्या नंतरचं. असा दुर्दैवी योग आला की आज अर्थसंकल्प मांडायला दादा सभागृहात नाही. त्यामुळे मित्र म्हणून देवेंद्रजींनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना नक्कीच संवेदनशील भावना आहेत, आणि त्या भावनेचा आम्ही म्हणजे त्या भावनेच्या बद्दल आम्ही त्यांचा आदर असतो.